लाख वर्षांचं वय होतं आणि त्रेतामध्ये त्यापेक्षा कमी होत जायचं. 10,000 वर्षांचं वय असायचं आणि 1000 वर्षांचं. प्रारंभी जास्त असायचं, लास्टमध्ये 1000 अंत होत असायचा. आणि कलियुगामध्ये ही आपली लास्टमध्ये 20 वर्षांचंच वय राहील. आणि सुरुवात ह्याची अशीच काही शेकडो वर्षांपासून झाली आहे. आता काय झालं, ते काय बघत होते, त्याचा चॅनेल ऑन झाला होता आणि त्याच्यात काय दिसत होतं, ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात डान्स बघत होता. आणि कधी काही दिसतंय, कधी कुठे झरे दिसत आहेत, कुठे अशी स्वारी जात आहे, कुठे नाच होत आहेत, कुठे झरे वाहत आहेत, हे बघत राहत असतात. तर हे मन टिके ना टिके टिकवले त्यांनी. आता त्यामुळे काय होतंय, हे ऋषी लोक त्याबरोबर ओम नामाचा जप करत असत. तर ह्या ओम नाम जपाने आणि या हठयोगामुळे काय होईल, ओम नाम जपामुळे मार्कंडेय ऋषी ब्रह्मलोकात जातील, कारण की त्यांची ब्रह्मलोकापर्यंत साधना होऊन चुकली होती. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावृत्तीमध्ये आहेत. तिथे गेलेल्यांना सुद्धा जन्ममृत्यू असतो. आता मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला मोक्षदायक मानत होते, सगळ्यात उत्तम मानत होते. त्यापासून त्यांना सुद्धा काही नाही मिळालं. आता पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत हा निष्कर्ष दिलाय की जो कोणी साधक जी साधना करत असेल तो आपल्या साधनेला पापनाशक मानून बसलाय. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितलंय गीताजीने, ह्या प्रकारची वास्तविक माहिती, धार्मिक अनुष्ठानांची माहिती, साधनेची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितली गेली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या मग 34व्या श्लोकात सांगितलंय की ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करण्याने, विनम्र होऊन कपट सोडून सरळतापूर्वक प्रसन्न करण्याने तो तत्वज्ञानी दर्शी ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. त्यांना विचार जाऊन, ते गीता ज्ञानदात्याला सुद्धा माहिती नाहीये. तर हे मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला उत्तम मानत होते. आता परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाने, त्या मापाने मापून बघितलं. त्यांनी काय सांगितलंय, इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वर्ण ध्रुवराया, विष्णुनाथ के लोक को जाके तू फिर भी वापस आया. हे ब्रह्मलोकापर्यंत गेलेले प्राणी पण परत येतात. तुम्ही प्रमाण पाहिलंय 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीतेमध्ये. मग काय सांगतात, असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों न मरे रे, द्वादश मध्य महल मठ बोरे बहुर न दे धरे रे. असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों न मरे रे. आता जिवंत मरण काय आहे पुण्यात्म्यांनो, एक तर इच्छांचे दमन करणे. हे इच्छांचे दमन सगळ्यांचे नाही होऊ शकत. ह्या ज्ञानाने आणि परमात्म्याच्या ह्या भक्ती माध्यमाच्या साधनाने आणि परमात्म्याचा सहयोग तुमच्याबरोबर राहील तेव्हा या इच्छा संपतील. तशा नाही होणार, ह्या ज्ञानाने होतील. आता काय सांगतात, जसे तुम्ही पण सत्संगाकडे चालू लागता, हा काळ न जाणे किती बाधा पैदा करेल. बाकी कुठल्या संतांकडे जा, नो प्रॉब्लेम, कारण की त्यांना माहिती की तिथे गेला रे गेला की गेला कामातून. आता त्यावेळी असा विचार करा की किती हानी व्हायची आहे. विचार वाटते आहे की काय माहीत, हे होईल ते होईल असे घाबरवतील तुम्हाला. मग भगवान कोणाला म्हणतात, असा विचार करा. आता जसं नाईट सर्व्हिससाठी जात असेल एखादी व्यक्ती आणि सकाळी घरी यायचा होता, नाईट सर्व्हिसला अशासाठी गेला होता की लवकर काम करून परत येईल, कुठलं घर बांधत होता, कुठल्या कामासाठी जायचं होतं. रस्त्यातच ती नाईट सर्व्हिसवाली बस दुर्घटनाग्रस्त झाली, त्याला मृत्यू प्राप्त झाला. आता ते जीवन पण गेलं आणि ते घर पण गेलं.
हा दास तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की तळवंडी भाई एक कसबा आहे, फिरोजपूर जिल्हा, पंजाबमध्ये. तिथे दासाचे पूज्य गुरुदेवजी राहायचे. यांचे खूप शिष्य आहेत आणि दास पण तिथे त्यांच्या सतलोक गमनानंतर एका रविवारी तिथे सत्संग करत असायचा. तिथे गुरुदेवजींच्या शिष्यांचे काही नातेवाईक आलेले होते. कुठल्या तरी म्हातारीच्या मृत्यूचा शोक व्यक्त करायला. ते शनिवारी जाऊ लागले, शुक्रवारला आले होते. तर आमच्या त्या भक्तांनी म्हटलं की तुम्ही सत्संग ऐकून जा, उद्या रविवार आहे, थांबा, 9 वाजता सत्संग होईल, 2 तास सत्संग ऐका. तो म्हणतो मी खूप ऐकलेत सत्संग आणि मला खूप घाई आहे. तर त्या भक्तांनी सांगितलं की तुम्ही सत्संग तर खूप ऐकले असतील, पण असा नसेल ऐकला, तुम्ही अवश्य ऐका. आता नातेवाईक तर प्रार्थनाच करू शकतात, जबरदस्ती नाही करू शकत. त्याने नाही ऐकले. तो म्हणाला की माझं एक ॲग्रीमेंट होणार आहे एका पार्टीबरोबर, त्याच्यात मला 5 लाख रुपयांचा फायदा होईल. 1997ची गोष्ट आहे ही. 1997 5 लाख म्हणजे आत्ताचे 1 करोड समजा. आता त्याने नाही ऐकले. संध्याकाळच्या वेळी जाऊ लागला शनिवारी, म्हणजे थोडासा दिवस बाकी होता. अंबाला जवळ येऊन एक चंदीगडच्या जवळ जाऊन एक ट्रक उभा होता लोखंडी सळ्यांनी भरलेला, लोखंडी सळ्यांचा, आणि त्याच्यात काही डिफेक्ट झाला होता. मागच्या चाकांमध्ये 2 चाकं काढली होती, बॅगची 4ही, पुढची उरलेली चाकं राहिली होती 2च, आणि मागे जॅक लावला होता. आता त्याला तर ते 5 लाख दिसत होते. मारुती कार होती, पूर्ण परिवार होता. तिथे ट्रकच्या खाली घुसली स्पीडमध्ये. पहिला तो जॅक पडला, तो पुरा लोडेड ट्रक त्याच्यावर पडला. 4चे 4ही सदस्य तिथेच मरण पावले. आता काय चाटतो त्या 5 लाखाच्या फायद्याला, डोक्यावर धर त्या घराला. परमात्मा म्हणतात, राम नाम कड़वा लगे ये मीठे लगे दामे, दुविधा में दोनों गए माया मिली नारामे. आणि जर तो थांबला असता, म्हणतात संत सन में आणते आई टळे बला, और जब बस मस्तिष्क में सूरी हुआ काटे में टल जा. तर जेव्हा ही अवलक्षणी बडबड करतात, तू विचार कर, माझा मृत्यू झाला आज, तर मग हे काम कोण करेल? आपण तर काय म्हणतात की सामान्य माणसाचं काम सोडूनही काम होतंय. आपण मुलांना सोडतो 14 वर्ष शिकण्यासाठी प्रायव्हेट, आणि खर्च करतो तो वेगळा, आणि 2 वेळच्या भाकरीसाठी. आम्ही म्हटलं तेच ज्ञान आहे. हे ज्ञान इतकं दृढ झालं नाहीये की ह्याच्यात पण काही करावं लागेल. इतकं समर्पण देऊ आम्ही यामध्ये पण. जेव्हा हे समजून येईल की कंपल्सरी आहे, हे तर खूप जरुरी आहे, अनिवार्य आहे आपल्यासाठी, आणि ती मजबुरी आहे पोटासाठी, तर हा विचार कर की आज माझा मृत्यू झाला तर कोण काय करणार. आणि असाच विचार करून चालू पड. 2 दिवस 3 दिवस जशी तुझी इच्छा असेल की मेलो बाबा, चल आता 2 दिवस 3 दिवस इथे राहिलास, सत्संग ऐकलास, सेवा केलीत, परमात्म्याचं पुण्य जोडलं, ज्ञान ऐकाल. 3 दिवसांमध्ये तर काही भगवानाच्या कृपेने अशी हानी होत नसते, कधीच होत नाही. आणि समजूयात की तुमच्या त्या सामाजिक व्यवहारांप्रमाणे विचार करू की काही हानी छोटी मोठी झाली तर ठीक करून घेऊ, जाऊन त्याची पूर्ती करून घेऊ. आणि हे परमनंट तिकीट जर कापलं गेलं तर मग काय करशील? आता विचार करा. परमात्मा म्हणतात, जसा एक प्रसंग होता, कबीर ये तन जावेगा सके तो ठहरला. जसे जुन्या काळात आपण पाहिलं, एक कड्यांचं कडी लाकडी बॅटन असायची, कडी लाकडाची, आणि एक वुडन बीम असायचा सरळ, त्याच्यावर घराचं छत उभं केलं असायचं. आणि काही वेळा एखादी कडी तुटण्यासारखी झाली किंवा तो स्ट्रेट वुडन बीम मध्ये क्रॅक होऊन जायचा, त्याच्यात बेंड यायचा, तर त्याच्या खाली एक सपोर्ट द्यायचे, एक लाकडाची कुठली फळी असायची मोठीशी, तर त्याला म्हणतात आधार. तो आधार लावला खाली, मग निश्चिंत झाले की मग तो बीम 20 वर्ष पण खराब नाही होणार, ते छत
आणि खाली जर का तो आधार नसता लावला तर ते सारे छत खाली पडलं असतं, सारं घर नष्ट झालं असतं. तर त्या कडीचा आधार आणून ठेवला, खालून सपोर्ट दिला त्याला. तर परमात्मा म्हणतात, हे शरीर तुमचं जाईल जेव्हा निर्धारित समय येईल, आणि तुम्ही मला शरण आलात तर त्याला आधार लावला जाईल कडीवाली. तो तुम्हाला मग सपोर्ट मिळेल, तुमचं आयुष्य एक्सटेंड होऊन जाईल भक्तीसाठी. आता कबीर परमात्मा म्हणतात, कबीर ये तन जावेगा और सके तो ठाहर ला. लावू शकत असलास तर लाव हा सपोर्ट, लावून टाक हा आधार. एक सेवा कर सतगुरु की और गोविंद के गुण गा. म्हणजे सद्गुरूला शोधून पुऱ्या संतांमधून आणि उपदेश घेऊन नाम जप कर, मग हा आधार लागून जाईल आणि हे तुझे एक्सटेन्शन होईल आयुष्याचे. असंग जन्म तन मरत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे. और दवा दस मद महल मठ भोरे, बहुर ना दे धरे रे. अजूनपर्यंत 10व्या द्वारापर्यंतची महिमा तुम्ही ऐकत आहात. 10वं द्वार पार झाला, होऊन पार गेला. हे 10वं द्वार तर एका ब्रह्मांडाच्याच आत राहिलेलं आहे. आणि एक कबीरपंथी आहे जम्मूमध्ये, त्याचे सत्संग ऐकत असतात. त्याचे भक्त सांगतात की आमचे गुरुजी 11वी खिडकी सांगतात, 11वी खिडकी. आणि तो म्हणतोय की माझ्यासारखं ज्ञान धर्तीवर नाही, पुऱ्या विश्वात नाही. एका हळदीच्या गाठीने व्यापारी नाही बनत. आणि 11वं द्वार तर काळाच्याच जाळ्यात आहे. त्या 11व्या द्वाराची त्यांना माहीतच नाही काय आहे. म्हणे सुरतीमध्ये आहे, सुरतीमध्ये 11वं द्वार. सुरती तर द्वारातून पार होईल. यांना खाक माहिती नाही, ज्ञानी यांना मूर्ख बनवत आहेत जनतेला. आता काय सांगितलं आहे की 12वं द्वार आहे. 11वं द्वार जे आहे, 21 ब्रह्मांडे आहेत ह्या काळाची. 21 ब्रह्मांडे पार करून आणि 7 शंख ब्रह्मांडे त्या अक्षर पुरुषाची. त्या अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश होतो क्षर पुरुषाच्या लोकातून. तर ते आहे 11वं द्वार, जो अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश करवेल. पण अक्षर पुरुषाच्या लोकात परत आपण इथेच राहिलो, पार नाही होऊ शकलो. तर मग 12वं द्वार आहे, जे 7 शंख ब्रह्मांडे काळाच्या पार करून आणि सतलोकात प्रवेश करतो. तिथे ह्या सगळ्या जागी लॉक लागलेले आहेत आणि ह्या सतनाम शिवाय ते उघडले जाणार नाहीत. तर तिथे 12व्या द्वाराला या पार करून तो सतलोक आहे, ते स्थान आहे जिथे गेल्यानंतर परत मागे फिरून प्राणी संसारात कधी येत नाही. त्यांच्या जन्म मरणाचा दीर्घ रोग समाप्त होऊन जातो. असंग जन्म तन मरत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे. और 12 मद महल मठ भोरे. 12वे द्वार पार करून तिथे तो मठ आहे, ते स्थान आहे. बहुर ना दे धरे रे. जिथे गेल्यानंतर मग परतून कधी संसारात येत नाही. हा मातीचा देह प्राप्त नाही होत, तिथे तर तेजोमय शरीर मिळते. मग सांगितलंय की दोजक बैष्ट सभी तैं देखे, राजपाट के रसिया. और 3 लोक से तरपत नाही, यो मन भोगी खसिया. इथे एक सरपंच बनून जातो तर इच्छा होते की चेअरमन बनीन. चेअरमन बनला की मग विचार करतो की मी MLA चा डाव खेळू. MLA बनल्यानंतर त्याची नियत होते की मी मंत्री बनीन. मंत्र्याच्या नंतर त्याची नियत ऑटोमॅटिकल कालप्रेरणा आहे ही की मुख्यमंत्री बनलो तर गंमत आहे, नाहीतर काही आनंद नाही. मुख्यमंत्र्यांची नियत असते की मी प्रधानमंत्री बनीन. अरे जे बनायचे होते ते काम तर केले नाही आणि मग गाढव संत्री बनला. तर सांगण्याचं कारण तब से राज मदमानम, जन्म तीसरे शुक्र सवानम. आता काय म्हणतायत परमात्मा, दोजख म्हणजे नरक, भिस्त म्हणजे स्वर्ग. दोजक बहिष्ट सभी ते देखे, राजपाट के रसिया. और 3 लोक से तरपत नाही, ये मन भोगी खसिया. याला हवं असेल तर 3 लोक दिले तरी त्याचा इतका व्यर्थ, इतकी वाईट वृत्ती आहे की म्हणतो अजून बघू किती मिळतंय ते. आणि त्यातच मृत्यू झाला तर मग इथेच फिरत राहा कुत्रा बनून गल्ल्यांमध्ये उष्टबिष्ट खात असतो हा. मग काय सांगतात, सतगुरु मिले तो इच्छा मिटे, और पद मिल पदे समाना.
और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदि अमर अस्थाना. म्हणजे सद्गुरू मिळाले, चांगले संत मिळाले. सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये सांगितलंय की जेव्हा तत्वदर्शी संत मिळतील त्यांच्यानंतर परमेश्वराची, त्याच्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे जाण्यानंतर साधक परत संसारात परतून नाही येत. त्यासाठी काय सांगितलंय? गीता ज्ञानदाता तर म्हणतो की तत्वदर्शी संतांचा शोध घ्या. गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलंय की त्या परमात्म्याला त्याचे परमपद मिळवण्याची ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः, त्या 3 मंत्रांच्या जपाने ते परमपद प्राप्त होईल. ही पद्धती आहे. पद्धती म्हणजे वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग, पूजेची पद्धती. आता इथे पहा, हा आहे सूक्ष्म वेद. ह्यामध्ये वेदांपेक्षाही गूढ रहस्य आहेत. जो नेहमीचा वेद तुम्ही वाचता किंवा ऐकता त्याच्यात काय म्हटले की सद्गुरू भेटले तर इच्छा मरतील, ते असं ज्ञान देतील की इथून तुमचं मन निष्काम होईल आणि हे सगळं खरं आहे. सतगुरु मिले तो इच्छा मिटे और पद मिल पदे समाना. पद मिलने से, पद म्हणजे पद्धत. या 3 मंत्रांचा जप ही पद्धत आहे. जसे पद्धतीमध्ये ही सगळी प्रोसेस येते. प्रथम मंत्र हा 7 नामाचा, सगळे चॅनेल्स ऑन करणारा, उघडेल, आपला रस्ता साफ करेल त्रिकुटीपर्यंत जाण्यासाठी. आणि मग हे 2 मंत्रांचे सतनाम आणि तिसरा ह्याच्या बरोबर मिळतो तो सारनाम, सार शब्द, सारनाम, आदिनाम असं ज्याला म्हणतात. या पुऱ्या प्रोसेसमुळे ही पद्धत आहे. हे सगळे मिळून पद्धत आहे. याला पद म्हटले संतांनी की पद मिल पदे समाना. म्हणजे ही पद्धत जेव्हा मिळेल, पूर्ण प्रोसेस भक्तीची ॲक्युरेट, तेव्हा त्या पदात सामावले जाल, जिथे जाण्यानंतर त्या परमपदाची प्राप्ती होईल, जिथे जाण्यानंतर साधक परत कधी संसारात परतून येत नाही. सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदि अमर अस्थाना. जे शाश्वत स्थान आहे. गीताजी अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपाने तुला परमशांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. मग काय सांगितलंय? काय सुख आहे? 4 मुक्ती जा चंपी करती. जे ह्या इथे तुम्ही चौथी 4 मुक्ती मानता ह्या नकली लोकांमध्ये, आणि हे तर अस्थायी आहे, कोणाचीच होत नाही. तिथे गेल्यानंतर सुद्धा चौथी मुक्ती प्राप्त झालेला प्राणी सुद्धा परत जन्म मृत्यूच्या मध्ये येतो आणि तिथे हे सुख तुझ्याजवळ सदोदित मिळेल. 4 मुक्ती जा चंपी करती म्हणजे तुझ्या दासी बनून उभ्या राहतील, तुझ्या सेवेत हजर, ह्या सुविधा पडून असतील तुझ्या चरणांपाशी तिथे सदा. 4 मुक्ती जा चंपी करती, माया होरी दासी और दास गरीब अभय पद पर से वो मिले राम अविनाशी. ओए होए. 4 मुक्ती जहां चंपी करती, माया होरी दासी. आता गरीबदासजी म्हणतात, दास गरीब अभय पद पर से. तिथे कुठली चिंता, कुठले टेन्शन, कसलं भय नाही, मृत्यू कोणत्याही प्रकारचंही. और वो मिले राम अविनाशी. गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदार्थः य लोकत्रायम आविष्य विभर्ती अव्ययः ईश्वरः. तो अविनाशी भगवान, तो परमाक्षर ब्रह्म आहे, तो कबीर देव आहे, तो कबीर परमात्मा आहे. आणि ह्या साधनेने मिळेल जे दास सांगेल हे कुठेच मिळणार नाही. बोलो सतगुरुदेव. परमात्मा म्हणतात, समजा है तो सर दर पाओ, भोर नहीं रे सादाओ. परत हा अवसर नाही मिळणार. बोलो सतगुरुदेव की जय हो. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर देवजी, कबीर परमेश्वरजी, हे तेच परमात्मा आहेत जे काशी शहरात भारतवर्षच्या पावन पृथ्वीवर
एक लहरतारा नावाच्या तलावाच्या वर कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते. आपल्या सतलोकातून चालत आले होते आणि तिथे सन 1398 मध्ये संवत्सर 1455 परमात्मा एका नवजात शिशूचे रूप धारण करून कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. मग लीला करत मोठे झाले. लहानपणी छोट्या वयात 5 वर्षांच्या वयात ते परमात्मा आपला जो उद्देश घेऊन आले होते त्याला पूर्ण केले. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य तुमचा मनुष्य जन्म आणि या वेळेत आहे. धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म झाला. ही ती वेळ आहे या प्राण्याला करोडो युगांनंतर प्राप्त होते, जी आज तुम्हाला प्राप्त आहे. आत्ता तुम्ही बालक आहात आणि आपल्यात काळाने अज्ञान खूप भरून ठेवलंय. 1-2 दिवसांपासून नाही, हजारो वर्षांपासून, लाखो वर्षांपासून तेच लोकवेद आपल्यामध्ये भरले आहेत. त्याच्या आधाराने आपण या तत्वज्ञानाला लवकर समजू शकत नाही आणि इतका उशीर लागला आहे की जोपर्यंत हे समजत नाही, मग तर तुम्हाला कबीर भगवानांशिवाय आणि या सतलोक आश्रम बरवाला शिवाय पृथ्वीवर तुम्हाला दुसरं कोणतं ठिकाण नाही दिसणार. हे सत्य माना. जसे ते आत्ता तुम्ही परमात्म्याची वाणी ऐकलीत, आपल्यासाठी संदेश आहे. जेव्हा तुम्हाला हे अध्यात्म पूर्ण आध्यात्मिक ज्ञान होईल, हे पूर्ण अध्यात्म ज्ञान होईल, त्यावेळी तुमची स्थिती अशी होईल जशी समुद्राच्या आत पूर्वीच्या काळी, आत्ता पण असेच होते तसे, तर पूर्वीच्या काळी विशेष करून ही समुद्री जहाजे जी जात होती यावर कावळे बसून जात असत. ते यासाठी की त्यात यात्री जेवण करत तर त्यांना पण काही तुकडा मिळायचा, घास मिळायचा. जहाज दिवसात चालू लागले, कावळे त्यावर बसून जात असत. रात्री संपूर्ण रात्र जाऊन सकाळ होते, तर त्यावेळी जहाजाचे जे चालक होते ते आपल्या दिशेला बघण्यासाठी एक दिशासूचक ठेवत असत आणि काही वेळा ते दिशासूचक यंत्र कोणत्या तरी चुंबकीय दगडाच्यामुळे, चुंबकीय चट्टांमुळे ते आपला मार्ग बदलत असे, दिशा बदलत असे, ते चुकीची दिशा दाखवत असे. आपल्या उपकरणाला तपासण्यासाठी की आपण योग्य दिशेला जात आहोत की नाही आणि आपले उपकरण योग्य काम करत आहे की नाही, त्यासाठी ते कोणते सूत्र वापरत होते. जहाजावर बसलेल्या कावळ्याला दगड मारायचे, त्याला असा दगड मारायचे, त्याला विवश करायचे जहाजावरून उडण्यासाठी. आणि कावळ्यात एक विशेषता दिली आहे परमात्म्याने. तो रात्रीच्या वेळेस पण त्या दिशेला नाही विसरत ज्या दिशेने तो निघाला होता. जर पूर्व दिशेहून निघाला असेल तर तो पूर्व दिशेला विसरणार नाही. रात्री त्यात एक असा गुण दिला आहे दात्याने, तर जेव्हा तो कावळा उडतो
तो आपल्या त्याच दिशेला उडतो, आपल्या त्याच स्थानाकडे जिथून तो निघाला होता. तर यामुळे त्या जहाजाचा चालक आपले उपकरण पण तपासतो, आपली दिशा पण निश्चित करतो की कावळा इकडे गेला आहे तर ही पूर्व दिशा आहे. आता तो कावळा काय काय करत असे? तो थोडासा दूर जायचा, जास्तीत जास्त 100-200 फूट, आणि तो काय बघे की कुठेही त्याला बसायचे ठिकाण नाही, सगळीकडे पाणीच पाणी आहे. वळून तो शेवटी त्याच जहाजावर येऊन बसतो. आता त्याला त्या जहाजाच्या व्यतिरिक्त त्या समुद्रात अजून कोणते ठिकाण दिसत नाही ज्याने तो बुडण्यापासून वाचेल. त्या जहाजाच्या व्यतिरिक्त जर कुठेही बसेल तर तो बुडूनच जाईल. तर याद्वारे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की मुलांनो, जेव्हा तुम्ही मला समजाल, त्या काळाच्या स्थितीशी तुम्ही परिचित व्हाल, त्यावेळी तुमची स्थिती अशी होईल की हे बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़, और जैसे काग जहाज का अब सूझत और न ठोर. या परमात्मा कबीरजींशिवाय व या खऱ्या नाम व ज्ञानाशिवाय तुम्हाला कोणीही संत महंत जो दिसेल तो बुडवणारा दिसेल. तिथे तुमची आशा बनणारच नाही, तिथे इच्छाच नाही होणार. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुमच्या नशिबावर कृपा करून ठेवली आहे. भलेही तुम्ही परमात्म्याला शरण येण्याआधी इतके दुःखी झालेले आहात, कारण सुख आपलेच देत असतात. आपले पिता, आपली माता, तेच आपल्याला सुख देतात. जेव्हा तुम्हाला हे कळेल की आपले माता पिता कोण आहेत, आत्ता तर आपण या काळाला आपला मालक मानून बसलो होतो की हा आमचा पिता आहे, आणि पिता असे दुःख देतो जे की इथले प्राणी तुम्ही बघत आहात की कोणत्या दवाखान्यात जाऊन पहा, हाहाकार माजलाय. आणि अजून कुठे बघा, कोणत्या घरात बघा, कोणती ना कोणती अशी समस्या काळ निर्माण करून ठेवतो. पूर्ण परिवार चिंतातूर राहतो. कुणाला डोळे नाहीत, कुणाला हात नाहीत, कुणाला कॅन्सर झालाय, कुणी गाढव बनला, कुणी कुत्रा बनला, कुणी डुक्कर बनले. सांगा, इथे हे काय जीवन आहे? परंतु विवश होत आपण, मजबुरी आहे आपली. या मजबुरीत आपण आपल्या इथे वेळ घालवण्याची काही अटकळ लावून आपण जगत आहोत. त्या परमपित्याने येऊन आपल्याला ते ज्ञान दिले ज्या उद्देशाने ते येतात. आता काय सांगतात परमात्मा? मानुष जन्म दुर्लभ है, ये मिले न बारंबार. तरवर से पत्ता टूट गिरे, वो बोर न लगता डार. राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण. कब हो तो दीन दयाल के, बनक पड़ेगी कान. जप तप संयम साधना, सब सुमरण के माही. कहे कबीर जाने राम जन, सुमरण सम कछु नाही. परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की हे मनुष्य जीवन मुलांनो, हे मोठ्या मुश्किलीने मिळते. आणि मनुष्य जीवन मिळते तर त्यात काही सुविधा पण अधिक असतात. यात थोडी बुद्धी पण जास्त असते. आपण त्या बुद्धीचा जिथे प्रयोग करायचा होता तिथे प्रयोग न करता आपण या काळाच्या या लोकात
आपण त्या वस्तूंचा संग्रह करण्याच्या मागे लागतो, ज्यांना आपल्याला इथे सोडून जायचे असते. बुद्धिमान व्यक्ती त्या वस्तूंचा विदेशात कधी संग्रह नाही करत, ज्यांना तो आपल्या स्वदेशात नाही आणू शकत. त्याचा उपयोग काय विनाकारण पैसे खर्च करून तिथून घेऊन येण्याचा? तर असे काम तोच करू शकतो जो खूप अज्ञानी आहे. आता पुण्यात्म्यांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण जी काही घर, बंगला, संपत्ती याला जमा करण्यात आजीवन लागलेले असतो, ही आपल्याबरोबर नाही जात. आणि जी वस्तू बरोबर जाणार आहे त्याकडे आपले विशेष लक्ष जात नाही. आणि कोण्या पुण्यात्म्याची पूर्वजन्माची प्रेरणा अत्याधिक आहे, तो चालतो परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, तर काळाने जागोजागी हे काळाचे दूत संत बसवले आहेत. कुणी गुहेत बसला आहे, कुणी गावामध्ये धुनी लावून बसलाय, कोणी कुठे उभा आहे, कोणी कुठे आश्रम बनवून दिशाभूल करत आहे. तर काळाने त्यांचे तसे जीवन हे अशा प्रकारे नष्ट करायचे. तर या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी, आपल्या मुलांना तत्वज्ञान देण्यासाठी ते आपले परमात्मा या काळाच्या लोकात येतात. पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने येऊन सांगितले आहे की मनुष्य जीवन प्राप्त करके जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम. ज्या विहिरीत पाणी नाही, ती किती पण सुंदर असो, किती त्याचं सुंदर बांधकाम करून ठेवलेलं असो, आणि पाणी नाही आहे तर त्याचं नाव विहीर जरूर आहे, पण गुण विहिरीचे नाही आहेत. ठीक अशाच प्रकारे मनुष्य जीवन, मानव शरीर प्राप्त करून जो प्राणी साधना सत नाही करत, त्याचे नाव मनुष्य अवश्य आहे, पण काम मनुष्याचे नाही, ते गुण माणसाचे नाहीत. एक सत साधना न करून भले इतर भक्ती पण करत असेल पुण्यात्मा, त्याचे पण जीवन व्यर्थ आहे. आणि जो भक्ती नाही करत त्याचे पण व्यर्थ आहे. तर या सर्व समस्यांच्या समाधानाकरिता फक्त परमात्माच स्वतः येतात. ते येऊन आपल्याला ज्ञान देतात. गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. गुरु बड़े गोविंद से मन में देख विचार, हरि सुमरे सो वार है, गुरु सुमरे होवे पार. परमेश्वराने येऊन आपल्याला या पूर्ण प्रक्रियेशी परिचित केले आहे की परमात्मा कसे प्राप्त होऊ शकतात, तुम्ही काळाच्या जाळ्यातून कसे सुटू शकता. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मालकांनी सांगितले आहे की सर्वात पहिल्यांदा गुरु हवा, आणि गुरु पूर्ण हवा. अर्धवट गुरुपासूनही कोणताही लाभ होणार नाही. आता पूर्ण गुरुची ओळख कशी होईल? आपले जे सद्ग्रंथ आहेत, ज्यांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानत आलो आहोत, पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि पवित्र 18 पुराणे, हे आपले हिंदू धर्माचे सद्ग्रंथ मानले जातात. तसे तर हे सद्ग्रंथ, हे शास्त्र कोणत्या धर्मविशेषाचे नाहीत. हे तर मानव समाजासाठी एक संदेश आहे भगवानांचा.
हे त्यावेळी लिहिले व बोलले गेले होते ज्यावेळी कोणताही धर्म नव्हता. तरी पण आता हे हिंदू समाजाचे निमित्त केले गेले आहेत. तर यासाठी म्हटले जाते की जे हिंदू धर्माचे जे अनुयायी आहेत, पुण्यात्मा आहेत, ते या सद्ग्रंथांना बरोबर मानतात. तर दासावर अशी दया केली परमात्म्याने की जो कोणता समूह, जो कोणता धर्म ज्याही कोणत्या ग्रंथाला श्रेष्ठ मानतो, त्या ग्रंथाच्या आधारे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या क्रिया व ज्ञानाला हे दाखवले की तुम्ही हे करत आहात, तुमचे सद्ग्रंथ हे सांगतात. आणि जे शास्त्रात वर्णित साधना व ज्ञान नाहीये ते लोकवेद आहेत, ते मनमानी आचरण आहे. यातून कोणताच लाभ नाही होणार. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23 व 24 मध्ये सांगितलंय की शास्त्रविधीला सोडून जे मनाप्रमाणे आचरण करतात त्यांना ना कोणते सुख मिळते, ना त्यांना सिद्धी प्राप्त होते आणि नाही त्यांची कोणती गती होते. आणि या 3 गोष्टींसाठी परमात्मा हे भक्ती करतात, परमात्म्याची आठवण करतात. आणि हे नाही झाले तर परत त्याचा लाभ काय करायचा आहे? व्यर्थ प्रयत्न होतील. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिले की सगळ्यात पहिल्यांदा तुमचा गुरु हवा, गुरु पण पूर्ण हवा. हे गुरु, खोट्या गुरूंनी सगळे काम बिघडवून ठेवले. तर सूक्ष्म वेदात सांगितलंय की गुरुओं गाम बिगाड़े, संतो गुरुओं गाम बिगाड़े, ऐसे कर्म जीव कलाजिए, ईब जड़े नहीं जाड़े. अशा कामांनी हे लिप्त केले. आता इतके ज्ञान दिल्यावरही त्यापासून दूर व्हायला तयार नाहीत, जो की खूप जुना रंग झाला. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा जेव्हा इथे आले, छोट्याशा 5 वर्षांच्या वयात ते आपल्या यथार्थ ज्ञानाचा प्रचार करू लागले होते. त्यांच्या ज्ञानाच्या पुढे मोठे मोठे ऋषी, महर्षी, मंडलेश्वर सगळे परास्त झाले होते. परंतु या मनाची अशी वृत्ती आहे, खऱ्याचे ज्ञान होऊन जाते तरी पण तिथून हलण्यास तयार नाही. एक वेळेस हा दास नगरात, शहरात सत्संग करू लागला होता. भक्तांनी सगळ्यांनी मिळून ही योजना केली होती. सन 2003 मध्ये आमचा एक एपिसोड तयार केला गेला होता, परिभाषा प्रभू की. आणि त्या आस्था चॅनेलवर तो दाखवला गेला होता. तो 6 महिने चालू होता. हे सगळे संत आणि पंथ चिडले. त्यांनी त्या आस्था चॅनेलच्या मालकावर इतका दबाव आणला की या कार्यक्रमाला बंद करा, नाहीतर आमचे सगळे कार्यक्रम परत घेऊ. हे तर कळण्यासारखेच आहे की जिथे हे चालेल त्याचं तिथे कुठले चालू नाही शकणार, कुणी ऐकणारच नाही. तर त्यांनी नाईलाजाने आमचा कार्यक्रम बंद केला. समस्या आली ही परमात्म्याचा संदेश त्याच्या मुलांपर्यंत जायचा होता. या काळाच्या दूतांनी त्याला आडकाठी घातली. मग नगरात योजना बनवली. नगरात जाऊन प्रचार करावा, पुस्तके वाटावीत आणि सीडी बनवून द्यावीत. हा कार्यक्रम चालू केला तर त्यात पण विरोध निर्माण केला. नगरात परत भांडण करायला यायला लागले. तर तेव्हा हा दास हे ज्ञान सांगत होता. एक बहीण आली एका नगरात, एका शहरात,
आणि त्या शहरात स्थानिक जे चॅनेल्स असतात, स्थानिक जसे केबल पद्धती असते, त्यावर आम्ही 15-20 दिवस आधी ती CD चालवत होतो त्याला देऊन, कारण की शहरातील लोक याने परिचित व्हावेत की आम्ही त्यांना काय सांगू इच्छित आहोत. तर त्या बहिणीने सांगितले की मी TV बघत होते, लवकर चॅनेल बदलत होते, संतांचे सत्संग ऐकायची खूप हौस होती. कोणाचाही सत्संग ऐकत असे, 5-4 मिनिटांनंतर विचार करीत असे की दुसऱ्याचे वचन ऐकते याचा आनंद नाही वाटला. तर असे करत करत तुमचा हा कार्यक्रम मी पाहिला. एकदा चालू झाला तर 1 तासाची CD होती. ती सांगू लागली 1 तासापर्यंत मी कधी बघायची, कधी मला राग यायचा की हा ब्रह्मा विष्णू महेशाच्या विषयी काय बोलत आहे. आणि जेव्हा प्रमाण दाखवायचे, कारण मी त्यांना वाचत होते, मला आठवत पण होते आणि माझ्याजवळ ते ठेवले पण होते, असे करत करत ते सगळे काही 15-20 दिवस एकसंधपणे कार्यक्रम पाहिला तिने. आता ती म्हणू लागली की हे सर्व समजले की जी साधना मी करत आहे ती युजलेस आहे, परंतु या भगवानांमध्ये इतकी श्रद्धा झाली होती, आता यांना सोडायचे मन नाही करत. सांगा, असे रंगलो आम्ही या रंगात. हे कळले की या भक्तीने कोणता फायदा नाही आणि आजीवन केली याकरता त्यात असे रंगून गेलो. तर आज या दासाच्या समोर इतकी समस्या आली आहे, परंतु परमात्म्याने दया केली, आपल्या मुलांना शिक्षित करून ठेवले. परमात्म्याचे कोणतेही काम त्रुटीयुक्त नाही असत. परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी आपला प्रिय आत्मा धर्मदास यांना सांगितले होते, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सच्चाई. आपलं नाव? सुरेश रतन शेवाळे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट लोणेर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्रात. आपला व्यवसाय काय आहे? शेती पारंपरिक. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2014 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हिंदू धर्माप्रमाणे आपले 33 कोटी देवदेवतांची सर्वांची भक्ती करत होतो आम्ही. गडावर जाणे, शिर्डीला जाणे, तीर्थावर जाणे, अशी सर्व भक्ती करत होतो आम्ही. त्याच्या आधी गणपती बसवणे, गणपतीचा 10 दिवस पारायण करणं, सत्यनारायण पूजा करायची, नंतर शेवटच्या दिवशी महाप्रसादाचाच कार्यक्रम करत होतो आम्ही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात. मला हे विचारायचं आहे की आपण या व्यतिरिक्त आणखीन काही गुरु धारण केले होते का? मी राजेंद्र सिंग महाराजांना गुरु धारण केलेलं होतं. त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतलेली होती 1998. मग ती 2 वर्ष भक्ती केली आम्ही. त्या भक्तीमध्ये काहीतरी लाभ मिळत नव्हता. परत ठाकरसिंग महाराजांकडे आम्ही गुरुदीक्षा घेतली. ती भक्ती आम्ही कमीत कमी 10 वर्ष करत राहिलो, संपूर्ण परिवार. मग त्याच्यापासून आम्हाला काहीच लाभ मिळत नव्हता. मग तांत्रिकाकडे जाणं वगैरे असं सर्व काही चालत होतं. आपल्या पत्नीला प्रेतबाधा होती, ते कुठेच थांबत नव्हतं. कसमावादी पट्ट्यामध्ये जेवढे तांत्रिक होते, झाडफूस सारे करत होतो आम्ही. त्याच्याने कुठलाही लाभ झालेला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण राजेंद्र सिंग महाराज यांनासुद्धा आपण गुरुधारण केले होते, त्याचप्रमाणे ठाकूरसिंग महाराज यांच्याकडनं सुद्धा आपण गुरुदीक्षा घेतली होती, परंतु यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळालं नाही. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात?
2011मध्ये लोणेर इथे फिरता नारळाचा कार्यक्रम होता. तिथं आपले संत रामपालजी महाराजांचे सेवेकरी आलेले होते. ते ज्ञानगंगा पुस्तकाचा प्रचार सेवक करत होते. त्यांच्याकडून मी 10 रुपयाला पुस्तक घेतले. ते पुस्तक 2 वर्षे घरामध्ये ठेवलं. ते उघडूनसुद्धा पाहिलेलं नाही. त्याच्यानंतर मी एक मालेगाव तालुक्यात तांत्रिकाकडे गेलो. त्या तांत्रिकाकडून आपल्याला पत्नीला दाखवली. तिथं एका जणाने सांगितलं संत रामपालजी महाराज जे आहेत ते पृथ्वीवरती एकमेव संत आहेत. मग त्यांनी मला सांगितलं हे असं ज्ञानगंगा पुस्तक आहे, त्याच्यावर संपूर्ण ॲड्रेस दिलेला होता. मग त्याच्यानंतर 2014मध्ये आपल्या एका शेजाऱ्यांनी सांगितलं संत रामपालजी महाराजांच्या अशी भक्ती आहे, सुरेश तू येशील का? त्यावेळेस म्हटलं हो. मी होकार दिला. मग तिथं आम्ही पंजाब मेलने 2-4 जणांना मिळून गेलो तिथं. मग पहाटे 4 वाजता आम्ही तिथं गेलो. ते संत रामपालजी महाराजांचे शिष्य होते. त्यांनी आम्हाला आदर केला, नाश्ता घ्या. मग त्यांनी आम्हाला ते मार्गदर्शन केलं. आंघोळ्या केल्या. गरम पाणी होतं, ज्याला जे पाणी वाटलं ते, थंड पाणी होतं, टॉयलेट बाथरूम सर्व होतं त्या ठिकाणी. इतकी मोठी व्यवस्था होती. ती व्यवस्था बघून असं मनामध्ये गदगद झालं होतं आम्हाला. त्यावेळेस असं वाटायला होतं असं आजपर्यंत कुठं पाहिलेलं नाही. तिथं मग भंडारा झाला, जेवण झालं. मग नंतर आम्ही नामोपदेश दिला. त्यांनी अटी सांगितले, ते नामोपदेश घेतले त्यांच्याकडून आम्ही संत रामपालजी महाराजांकडून. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांनी आपल्याला पुस्तक दिलं होतं आणि ते पुस्तक आपण तसंच घरात ठेवलं. परंतु काही संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी होते त्यांनी आपल्याला मौखिक असं सांगितलं की आपल्याला जर संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्याशिवाय पर्याय नाही. हे आपल्याला कुठेतरी पटलं म्हणून आपण बरवाल्याला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर संत रामपालजी महाराज जे समाजाला ज्ञान देत आहेत हे ज्ञान आपण वास्तविक रूपमध्ये समजून घेतलं का? तर समजून घेतलं असेल तर कुठल्या आधारावर आपण ते ज्ञान समजून घेतलं? संत रामपालजी महाराज जे ज्ञान देतात ते संपूर्ण गीतेवर गीताचं ज्ञान सांगतात आणि ते संपूर्ण देवी देवतांची भक्ती सांगतात. तेच ज्ञान जो आहे आपण ठीक आहे आज समाजामध्ये. आता जे बाकीचे धर्मगुरू देतात ते थोडंसं वेगळं सांगतात. ते शास्त्राव्यक्त काहीच दाखवत नाही, फक्त तोंड आणि मनमाना आचरण सांगतात. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यांच्याकडनं जेव्हा गुरुमंत्र घेतला, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ आपल्याला प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर पहिला लाभ माझा, मी विहिरीत मोटर चालत नव्हती. त्यावेळेस माझा मोठा मुलगा माझ्याबरोबर होता. कमरेला दोर घेतला आणि विहिरीत खाली उतरत होतो. त्यानंतर विहिरीत खाली उतरताना 15 फूट खाली गेल्यानंतर कमराचा दोर एकदम मोकळा झाला. त्यावेळेस मी असं झालो आता मेलो. मी संत रामपालजी महाराजांचे पुकार केला आणि त्या वायरोपाने वरती आलो आणि मग ते मला समाधानकारक वाटलं की संत रामपालजी महाराज जे सांगतात हे सत्य ज्ञान आहे. सर, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभव आलेत का? याच्यानंतर असा मोठा एक अनुभव आला की मी बरवाल्याला गेलो होतो. त्यावेळेस मी एकटाच उपदेश होतो. बरवाल्याहून आलो. दुसऱ्या दिवशी लगेच बॉम्बेला रॅली होती संत रामपालजी महाराजांची. त्यावेळेस घरचे म्हणायला लागले तर आपल्याजवळ पैसे नाहीत, आपले आर्थिक बजेट कमी आहे, मला ते आता बॉम्बेला जायचं. ते काय म्हणत होते तुम्ही बॉम्बेला जाऊ नका, आपल्याजवळ पैसे नाहीत. पत्नी काय म्हणत होती जाऊ नका. म्हटलं मला ते जावंच लागेल परमात्माच्या संत रामपालजी महाराजांच्या रॅलीसाठी. मग त्याच दिवशी रात्री आपल्या पत्नीला असं दृष्टांत दाखवलं संत रामपालजी महाराजांनी की त्या दिवशी तिला असं एक स्वप्न पडालं. त्या स्वप्नामध्ये असे संत रामपालजी महाराज दिसायला लागले. मंडप टाकले, चटाया टाकल्या आणि भंडारा देत होते. ते सकाळी उठून मला सांगायला लागले की असं ना असं मला दृष्टांत झाले, तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या दर्शनाला जाऊ शकतात, आम्ही काही अडवू शकत नाही. हा मोठा दुसरा अनुभव झाला मला. अजून याच्यानंतर सर्वात मोठा लाभ जो आहे तो मग नंतर 2020मध्ये कोविड चालू होतं. संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन होता. मी थंडी ताप येत होता. एक गावात आमचे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेलो. इंजेक्शन गोळ्या घेतल्या. त्यांनी सांगितलं 2-3 दिवसामध्ये आराम पडून जाईल तुम्हाला. त्याच्याने आराम पडला आणि 4थ्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं आता रक्तलघवी चेक करावं लागेल. रक्तलघवी चेक केले तर त्यांनी सांगितलं पांढऱ्या पिशा संपूर्ण कमी झालेलं आहे, तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. त्यावेळेस मी ॲडमिट झालो. 3 दिवस ॲडमिट झाल्यानंतर पूर्ण ट्रीटमेंट झाली. त्याच्यात काही फरक पडाला नाही. आणखी परत त्यांनी सांगितलं तुम्हाला रक्तलघवी चेक करावं लागेल. रक्तलघवी
चेक केले तर पूर्ण लाल पिशव्या कमी झाल्या, एकदम जळून गेल्या. मग ते म्हणायला लागले तुम्हाला आता मोठ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागेल. मग त्यावेळेस त्यांनी फोन लावला देवळ्याला फोन लावला, तिथं एकही दवाखाना चालू नव्हता. परत त्यांनी सटाण्याला फोन लावला, सटाण्याला एकच हॉस्पिटल चालू होता, तिथं जा म्हणून त्यांनी चिठ्ठी करून दिलं. आम्ही संध्याकाळी 4 वाजता तिथं गेलो, त्यांना तो रिपोर्ट दाखवला. त्यांनी पण सांगितलं तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. ॲडमिट होऊन गेलो. दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांनी मेडिकल वगैरे सर्व तिथंच होतं, ट्रीटमेंट चालू केली. जवळजवळ माझा मोठा मुलगा माझ्याबरोबर होता. त्यांनी सांगितलं हे ट्रीटमेंट खूप महाग आहे बापू, आपल्याजवळ एवढे पैसे नाही, आपण घरी जाऊ आणि तिथं ट्रीटमेंट वगैरे घेऊ. मग म्हटलं चालेल. मग मी डॉक्टरांकडे त्याला पाठवलं, डॉक्टरांना विचारलं त्यांना आम्हाला सुट्टी घ्यायची. मग डॉक्टर म्हणे तुम्हाला सुट्टी ते घेता येणार आणि तुम्हाला थांबावं लागेल. नाही म्हटलं आम्हाला ते जावंच लागणार आहे. मग डॉक्टरांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं ही सलाईनची नळी काढून द्या. ते मला म्हणत होते की तुम्हाला ती नळी काढता येणार नाही, ती नळी फार महाग आहे, तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल कुठेतरी. नाही म्हटलं आम्हाला घरीच जायचं. त्यांचं बिल चुकतं करून आम्ही घरी आलो. घरी गेल्यानंतर माझा लहान मुलगा म्हणाला, ज्ञानेश्वर म्हणाला आपण संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावून बघू. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी प्रार्थना लावली. तिकडून उत्तर आला की तुम्ही उद्या दुपारी 12 नंतर तुम्हाला उत्तर येईल, ती प्रार्थना तुम्ही ऐकून ते करा. मग दुसऱ्या दिवशी परत फोन लावला, त्यांचा उत्तर आला. ते म्हणाले तुम्ही आता कुठलेच औषध गोळ्या वगैरे काही घेऊ नका आणि घरीच आराम करा आणि परमात्माचं नामस्मरण करा आणि ज्योतिपाठ नाही ते पाठ लावण्याची तुम्ही संकल्प करून घ्या. असं करून मी 5-6 दिवस घरीच राहिलो. परत मग 5-6 दिवसानंतर त्याच डॉक्टराकडे गेलो. मी ही नळी काढून द्या. तेव्हा तो डॉक्टर माझ्याकडे तोंडाकडे बघत होता. म्हणे ही नळी अजूनपर्यंत काढली नव्हती की नाही. म्हटलं मग हे तुम्ही कसं काय क्लिअर झालं. म्हटलं असं संत रामपालजी महाराजांकडे गेलो होतो मी, त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझी तब्येत ठीक झाली म्हटलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की करोना काळामध्ये आपण भयंकर असे आजारी पडला होतात आणि आपल्या रक्ताच्या चाचण्यासुद्धा केल्या गेल्या होतात. तर ते काय त्यावेळेस जे आपण रिपोर्ट केले होते, ज्या काही चाचण्या केल्या होत्या, त्याचे रिपोर्ट जे आहेत ते आपल्याबरोबर आज आहेत का आणि दर्शक ते पाहू शकतील का? हो आहेत, ते रिपोर्ट आहे माझ्याजवळ. ते रिपोर्ट सर्व चाचण्या आहेत, सर्व वगैरे ते दाखवलेले आहे. हा रिपोर्ट आहे, या संपूर्ण चाचण्या आहेत. त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला कोविड-19 पण चेक करावं लागेल. त्यानंतर त्यांनी परत सांगितलं तुमच्या लिव्हरला किडनीला सूज आहे, तुम्हाला मोठ्या डॉक्टराकडे ॲडमिट व्हावं लागेल. ते संत रामपालजी महाराजा कृपेने कुठलीही गोळी औषध कुठेही ॲडमिट झालो नव्हतं. आम्ही त्यांच्या आशीर्वादा कृपेने एकदम ठीक आहोत आजपर्यंत. अजून एक मोठा लाभ असा झालेला, आमच्या पत्नीला जे काही म्हणजे आज प्रेतबाधा म्हणतात, कोणी भूतबाधा म्हणतात, तो लाभ असा झालेला का मी संपूर्ण कसमावादी पट्ट्यामध्ये संपूर्ण तांत्रिक वैद्यवानी झाडाफूस सर्व करून पाहिलेलं होतं. त्याच्यासाठी माझ्यावर कर्ज झालेलं होतं. ते कर्ज जवळजवळ फिटत नव्हतं. मी एकरभर जमीन विकली आणि त्याचाही कुठेही लाभ झालेला नव्हता. त्यानंतर ठाकरसिंग महाराजांकडे आम्ही मालेगावसाठी गेलो होतो, तेवढ्यासाठी गेलो होतो. ठाकरसिंग महाराजांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आपल्या पत्नीला, त्याचाही काही लाभ झालेला नाही. शेवटी रामपालजी महाराजांकडून मी गुरुदीक्षा घेऊन आलो आणि त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये रमिणी, संध्या आरती, नित्यनेम चालायला लागले. त्या दिवसापासून ती संपूर्ण प्रेतबाधा भूतबाधा संपूर्ण एकदम ठीक झालेली आहे. आजपर्यंत त्याच्यावर काहीच विलास केलेला नाही आम्ही. त्याला आता जवळजवळ 40 वर्षापासून तो आजार होता, तो आता 10 वर्षापासून कुठेच काही नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने करोना काळामध्ये जो आपल्याला आजार जडला होता, जे काही आपल्या चाचण्या केल्या गेल्या होत्या, त्यातून आपल्याला जे रिपोर्ट्स होते ते पूर्णपणे पॉझिटिव्ह होते. आपले रक्तपेशी ज्या कमी झालेल्या होत्या, त्याचप्रमाणे आपली परिस्थिती अतिशय दैनंदिन झाली होती. परंतु अशा बिकट परिस्थितीसुद्धा आपण दवाखान्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपण चाचण्या केल्या. त्याचप्रमाणे जी ट्रीटमेंट आहे, कुठल्याही प्रमाणात आपण ती ट्रीटमेंट पूर्ण केली नाही. आपल्याला जे डॉक्टरांनी सल्ले दिले होते की आपण ॲडमिट व्हायला पाहिजे, परंतु आपण त्या अशा भयंकर काळामध्ये सुद्धा आपण कुठल्याही दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले नाही आणि केवळ घरीच राहून आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती केली आणि परमात्मानी आपल्याला अशा भयंकर आजारातून आज बिना औषधाचं बाहेर काढलेलं आहे. हा मोठा चमत्कार संत रामपालजी महाराजांनी दाखवलेला आहे. तर ह्या आपल्या अशा अनुभवातून आपले जे समाज बांधव आहेत, जे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, मित्रपरिवार आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल?
माझी कळकळीची विनंती आहे सर्व भक्तांना. संत रामपालजी महाराजांचे पुस्तक आहे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग. तिथून नाही ते टी व्ही चॅनलवर, मोबाईलवर, यूट्यूबवर, फेसबुकवर असं ते सर्व सत्संग येतात. आणि मला जे लाभ झाले ते सर्वांनी ते संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घ्यावी आणि त्यांचं पण कल्याण करून घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे सर्व भक्तांना. आज सर, जसं आज तुम्ही समाजाला साथ घालत आहात, आवाहन करत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समाजाने समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर ह्या भावनेतनं एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्हीवर सत्संग चालतो, टी व्हीच्या खाली एक पट्टी चालते, विभिन्न चॅनलवरती ते नंबर दाखवले जातात. त्या नंबरावर तुम्ही कुठेही कॉन्टॅक्ट करा. मग ते कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते सांगतात तुमचे जवळचे नामदान केंद्र कुठे आहेत. तिथं विनाशुल्क तुम्हाला नामदान केंद्र सांगू शकतात आणि ते नामदीक्षा फ्रीमध्ये मिळू शकतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आज जगभरात जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आज उपस्थित आहेत, त्या ठिकाणी त्या नामदान केंद्राची माहिती, जो सत्संगाचा कार्यक्रम चालू आहे, जो कार्यक्रम चालू असताना टी व्हीवर काही मोबाईल नंबर दिसतात, त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही नामदान केंद्र आहे तिथला पत्ता तिथं मिळू शकतो आणि तिथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? तिथं 1 रुपयासुद्धा लागत नाही. तिथं उलट आपल्याला भक्ती करण्यासाठी जे मंत्राचं कार्ड राहतं ते फ्रीमध्ये दिलं जातं. तिथून ते एक पुस्तक राहतं भक्तिबोध म्हणून, ते फ्री दिलं जातं. आपल्याला रक्षासूत्र दिलं जातं. तिथं 1ही रुपया घेतला जात नाही. धन्यवाद. सच आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता. चिंतामणि जय जय ओंकाराम, विष्णु महेश्वर जनका जय विश्वाधाराम, विद्या विद्यारमणा सच्चित सुखसाराम, स्वानंदेश भगवंदे चरणी थाराम. जय देव जय मंगलमूर्ते, तव दर्शन मात्रे हो भक्ति तुझ सुरते. जय देव आद्य ब्रह्माधीशा योगी हृदरामा, करुणाकारा वाराहे मंगलधामा. मत्सर मुखदनुजारे परिपूजित कामा, स्वामिन विघ्नाधीशा धे निज अम्मा. जय देव जय मंगलमूर्ते, तव दर्शन मात्रे हो भक्ति स्मृतपुरति. जय देव श्रीमन मुदगल शुक मुख दत्ताधिक योगी,
नारायण गिरिजाधवर विमुख स्वर भोगी तैसे संततरत तव पद कमले भोगी भववेद्या शरणंकुशधारे भवयोगी जय देव जय मंगलमूर्ति तव दर्शन मात्रे हो भक्ति दुदसुरते जय देव आपण पाहताय